चला एक ओव्हरची मॅच वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आणि विनय शर्मा येथील गोलंदाजीच्या मार्कवर अपकमिंग रायझिंग स्टार ऑफ नवी मुंबई फ्रॉम कुक्षेत. स्ट्रायकिंग एंडला कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील. नवी मुंबईचा विक्रमादित्य ज्याच्या नावावर अनेक विक्रमी खेळी आहेत. चला कुक्षेट टीम आपण मॅच थोडी स्टार्ट करा कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची अनुप दादा. गोलंदाज सज्ज होते. पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय भूषण पाटील यांच्या माध्यमातून. एकेरी धाव देखील पूर्ण होते. मेगा फायनल 2024 पर्व उपजिल्हा प्रमुख चषक 2024 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. 24 संघांचा सहभाग आपण पाहिला या स्पर्धेमध्ये. 24 संघांमधून शेवटच्या क्षणी 2 संघ एकमेकांसमोर फाईट करतात. एक काटेकी टक्कर, एक कडवी झुंज आणि कडा मुकाबला आपल्या समोर रंगला जातोय. विनयचा हा बॉल लॉफ्ट केला राहुलने परंतु रन मिळेल फक्त 1 आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. एक चांगला बाउन्सर होता. 22 च्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. 3 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि या क्षणाला ही संधी गमावणार नाही विनय शर्माने. पहिला विकेट गमावलाय कुमार 11 तुर्बे या टीमने. धीम्या गतीचा हा बॉल परंतु या गतीला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आणि 2024 उपजिल्हा प्रमुख चषक या स्पर्धेतील मेगा फायनल मध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा बॉल. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. तिसऱ्या रनचा कॉल, भाग मिल्का भाग असे चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन आणि 6 बॉलमध्ये 6 रनचं टार्गेट असेल. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या.
गोलंदाज सज्ज होतोय. दीपकचा पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. समीरच्या माध्यमातून सामन्याचे चित्र बदलले. 5 बॉल आणि 5 रनची गरज. रबर बॉल क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र आणि उपजिल्हा प्रमुख चषक 2024च्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक आमच्या समेत जोडलेत त्या सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय या अंतिम लढतीमध्ये. क्लीन बोल्ड वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होता आणि विनय शर्मा मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. तर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या मोमेंटला देखील आकाश सिंग स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते. एक धाव देखील ॲड होती आणि आता मात्र समीकरण बदललंय. 3 बॉल आणि 4 धावा. अनुप पाटील, भरपूर अपेक्षा आहेत या मॅच मध्ये अनुप पाटील कडून कुक्षेट टीमला. जय गजानन कुक्षेत हा संघ मात्र बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 रनचा पाठलाग, 3 बॉल मध्ये 4 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग. आडव्या बॅटने स्ट्रोक केल्या, फटका चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल, रनआउटची संधी आणि या क्षणाला पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली. आणि बॅट्समन अनुप पाटील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याचे चित्र बदलले. 2 बॉल आणि 3 रन. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि उपजिल्हा प्रमुख चषक 2024 ची स्पर्धा कोणता संघ जिंकेल या प्रश्नाचं उत्तर देणारे शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 3 धावा पूर्ण करायच्यात. न्यू बॅट्समन शाहरुख. दीपक मात्र दैदिप्यमान गोलंदाजी करेल की शाहरुख या ठिकाणी मॅच जिंकून देईल. 2 बॉल आणि 3 रन. या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फटका चांगला होता आणि चॅम्पियन ठरलाय. उपजिल्हा प्रमुख 2024 चा मानकरी. उपजिल्हा प्रमुख चषक ही स्पर्धा जिंकली जय गजानन कुक्षेत या टीमने. तर चला टीम रिद्धी सिद्धी कोपरी, कुमार 11 तुर्बे आणि जय गजानन कुक्षेत तिन्ही टीम आपण व्यासपीठाच्या समोर या.